उद्या म्हणतो गोल्या, उद्याचं ठेव म्हणतो. तर जमन काय तुमचं उद्याचे दिवस काम पण ठेवा. आई मी म्हणाले जाईन का नाही तर रमेश मावावरच गरम होईल. तर म्हणून म्हणतो त्याच्यापेक्षा तू विजय भाऊले म्हणशील का नाही तर बरोबर राहील. कायच्यासाठी गरम होईन तो त्यावर? मी पैसे देऊन देईन, भाडं देऊन देईन. मी फुकट नेऊन राहिली का तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर? फुकट थोडी नेईन मी भाडं देऊन देईन ना ट्रॅक्टरचं. मग कायच्यासाठी गरम होईन तो? हो देशील तरी बी त्याला वाटन का गोल्याले कामच राहते, गोल्याची इच्छा हमेशाच काम राहते. असा चिडचिड करते नाही तो, हमेशा चिडचिड करते तो. तर मी काही बोलत नाही आणि काही नाही. सगळा कारभार सगळं जे काही निर्णय घ्यायचे आहे सगळं विजय भाऊच्या हातात दिलं. विजय भाऊ जे निर्णय घेईन तो आम्ही दोघं मानतो. आणि त्याच्या इच्छा काम आलं म्हणजे मग, रमेशच्या इच्छा काम आलं म्हणजे मग नाही जाईन का त्याच्या घरी ट्रॅक्टर, त्याच्या घरच्या कामाले? आता काय माहित आई कसं करावं काय, रोज लय सनसन होते ना तो. तर त्याच्यापेक्षा तू भांडणं झाल्यापेक्षा मग मायानं सहन होत नाही. तो बोलते कधी तर मग मायानं सहन होत नाही, मग आमची झमकते. विजय भाऊ राहते म्हणून आमची शांत होतो आम्ही, नाही तर रोजचे झगडे झाले असते, मारामाऱ्या झाले असते आमच्या. सोडून काऊन नाही देत मग तू? कायले करता? राहू दे, तुझ्या काय हिस्सा आहे काढून घे आणि सोडून दे. तुझ्या सेपरेट घेतो तू एकटा प्रायव्हेट. तुझ्या करजो. पैसे तर पाहिजे नाही, एवढे पैसे आहे का आपल्यापाशी? असं तर मग सांग तू, मी मा घेऊन घेतो मग अल्लोकचा एकटा. माझ्यात कोणीची भागीदारी नाही मग. आताच तर नाही आहे. थांब आता काही साग सुग इकन कनी वावराचे, तेव्हा येईन पैसा, तेव्हा घेऊन घेजो मग. बरं आहे ठीक आहे. आता तोपर्यंत तर मग त्याच्या संगच राहू का नाही? मग घरी राहू काय? मग दोघं आपले वावरात काम करू काय? मग बाबा बोलते अलग, मी बोलून अलग, मग बाबा चालू देणार नाही माया. ते मी अलगचा बरोबर राहू. हो, आम्ही दोघं हाव तोपर्यंत आम्ही करतो वावरातलं. तुले थांब थोडासा महिने 2 महिने, तुले एक तर ट्रॅक्टर नाही तर दुसरी कोणती मशीन घेऊनच घेऊ. बरं आता मग मी विजयले म्हणायला जाऊ काय? त्याच्यापाशी जाऊ का आता? त्याला म्हणू काय? हो आई, तू आता विजय भाऊ देवढच म्हण, विजय भाऊलेच म्हण तू. काय होय शांती? हा बोल्या, काय होय, काय चालू आहे तुमचं? मी पारड शिंगेले जावाले ट्रॅक्टर म्हणून राहिली आले तर या म्हणते विजयले जाऊन म्हणते. मा हातचं नाही आहे म्हणते, कारभार विजयच्या हाती आहे म्हणते. असा म्हणून राहिला तो. पारड शिंगेले कायले जातो म्हणतो तू? काय बाई, हा माणूस भुलून जाते. आता तुमचा नवस नाही काय बा? तुमचा नवस फेडाने पारड शिंगेले जातो. पुरे गावातले लोक घेऊन जावं लागन तर मग ट्रॅक्टर सांगू ना. एकटीचं राहिलं असतं तर मी मोटरनं निघून चालली गेली असती. गावातले लोक नेवायचे आहे पुरे. गावातल्या गावात ट्रॅक्टर आहे म्हणतो, ट्रॅक्टर घेऊन जावा म्हणतो. दुसरी गाडी सांगता येते. मी म्हणतो शांती, काय नाही पारड शिंगेला जावं लागते, आपल्या वावरातच करून घे ना. देव तर कुठून हात जोडले तर देव हात आशीर्वाद देतेस. नाही, मा मनाला नाही पटून राहिलं ते. मला मॅच जितचं कबूल केलं होतं, मला तितच करायचं आहे. लय विचार केला म्या, ते मा मनाला पटूनच नाही राहिलं. 1 दिवसाचं काम आहे, जाणं नाही येणं आहे. अडथळे टाकू नका तुम्ही. मी जातो आता विजयले म्हणतो काय म्हणतेस होता. जाय बा आता तू कर. तू आता काय तरी कबूल होती का? मरत होतो का मी? बस चुप राहा. असंच तर बोलाव नाही. कोणी कोणतं शुभ कार्य करायला जाते तर मरत होतो काय, काय होतो काय, असं होतो का तसं होतो काय? हा, त्या टाइमात काय माहिती परिस्थिती होती तुम्हाला काय माहित? आणि खरंच त्यानं मारून टाकलं असतं तर मग काय केलं असतं तुम्ही? इथं उभे नाही राहिले असते मग तुम्ही सांगाले मरत होतो काय म्हणाले. बरं बा बरं, करतो या मनाची कर. जाय सांगून दे. कधी करतो? आजच जावं लागते का मग आताच्या आता? आता किराणा नाही आणला, काही नाही, काही तयारी नाही, काही नाही. आज म्हणतो का मी? उद्याच म्हणतो ना. जावाचं उद्या. आज आता मी किराणा जे लागते ते घेऊन येऊ. पीठ गीठ काड्या जमा करून घेऊन देऊ. काड्याही न्यावा लागन ना. आणि सगळ्याला सांगून देतो उद्याचं करून. बरं ठीक आहे. तुमच्या आठवणीत आहे? काय काही पाहिजे का तुले? आठवण नाही बा म्हणजे. काय पाहिजे सांग तर बोल ना, आणून देतो. येता येतं घेऊन येईन. काही पाहिजे नाही, सगळंच आहे मापाशी. सगळंच आणलं मग आईनं. आता आणलं ना सगळं तू येई ना आतापर्यंत, जे तुले लागते. आणि बाळ होईपर्यंत बी जे तुले लागलं ते सगळं आणलं तू येई ना. बस मग मला काय सांगून राहिली? ते खावाचं नाही सांगून राहिली तुम्हाला. खावाचं तर मी जाऊन आणतो. मी मग काय सांगून राहिली मला? ते बाकी टिक्की बिनाचं काही मला सांगू नको. ते मेकअप शेकअप आणणार आहे मी, नाही आणणार ते. ते नाही, तुम्ही ऐकून घेता का पहिले? बोल. कांताबाई काय म्हणे? ते म्हणलं कांताबाईने जे म्हटलं होतं ते आठवणीत आहे तुमच्या? कधी जायचं आहे मग? कधी? आज चालतं का उद्या? आज जायचं होतं तर तुम्ही तर तयारीच केली. ऑफिसलाच जायची तयारी केली. उद्या चाल जा आता. तर बोलून ये जा आता. तिथं ऑफिस मधून बोलून ये जा उद्याची सुट्टी. उद्या पूर्ण दिवस माझ्यासोबत. उद्या कुठं जायचं आहे तुले? बोलले ना तुम्ही. माया आनंदाच्या गोष्टी येते ना तर तुम्ही भुलूनच जाता. आणि आता तुमच्या आईचं काही राहिलं असतं तर तुम्हाला बरोबर आठवणीत राहिलं असतं. माया आनंदात तुमचं भुलूनच येऊन जाते. काय होतं? काय पाहिजे तुले? बोल पटकन, उशीर होऊन राहिला मध्ये.
फोटो काढायला म्हणतो. कांताबाईने सांगलं ना तुम्हाला फोटो काढायला नाही जा म्हणून. फोटो काढायला म्हटलं कधी जायचं, आज जायचं होतं. आता उद्या चालाल ना, येतं सांगून आता उद्या जाऊ फोटो काढायला. 7व्या महिन्याचे फोटो. फोटो अगं जरुरीच आहे काय पण फोटो काढणं हे म्हणतो मी. हो मला काढायचे आहे ना. ते जरुरी आहे नाही आहे ते मला माहित नाही, पण मला काढायचे आहे. आठवणीत राहते. मग बाबू झाला म्हणजे मग पाहता येते फोटो. हा असा होता बाबू पोटात, असं दिसे मी, अशी दिसो मी, असं दिसे पोट, असं सांगायला होती. म्हणून म्हणतो मला काढायचे फोटो. कधी उद्या चाल सांगून ये जा. उद्या सुट्टी म्हणून फोटोही काढू. आणि मग अजून काही मी घ्यायचंही आहे मला, काही घेऊन देऊ. आणि बाळासाठी बी कपडे गिपडे घेवायचे आहे. मग ऐन वेळेवर मग नंगर उद्या काय त्याला झाल्या बरोबर तर कपडे घेऊन घेऊ. मग झाल्या बरोबर घालून द्यायला बरं होते. आतापासून कपडे काढले आता रात्र झाली तेव्हा घेतले होते काय? ते लय वर्ष झाले ते झाली तर आता तेव्हा मला काही समजलं नाही एवढं. आता मला सर समजते, आता सगळं समजते. मी सगळं घेऊन ठेवणार आहे आता ह्या बाळासाठी. कपडे पहिलेच घेऊन ठेवणार आहे मी. डायपर अजून साबण हे ते सगळं जे बाळाला लागते ते सगळं पहिलेच घेऊन ठेवणार आहे मी. तर चला आता 7वा महिना लागला, काही भरोसा नाही. पहिलेच घेऊन ठेवलं बरं, मग मला हिंडता येणार नाही 8व्या महिन्यात, पुढच्या महिन्यात. म्हणून म्हणतो आज आता उद्या जाऊ आणि फोटोही काढू पहिले. आणि मग ते सगळे बाळाचे कपडे गिपडे सगळं घेऊन आणि ते बाळाला धराचं हे की सगळं घेऊन मग घरी येऊ उद्या दिवसभर. बरं बा आता काय आता बायकोचं आहे का बी लागन. ठीक आहे उद्या चाललो जाऊ उद्या. हो जा आता. काही आणू का येवाच्या वेळेस? चालला का शांतुल्या? हो आई चाललो. काही आणायचं आहे का? नाही काही नाही. बामची शिशी आणून घेतो एक बाम. त्या बाबाचे भले गुडघे दुखतेत रे संध्याकाळी, तर म्हणून म्हणतो बाम घेऊन येतो. सरली ते होती ते. हो ठीक आहे घेऊन ये. तुझ्यासाठी काही शोभा? नाही माझ्यासाठी काही नको आहे. ठीक आहे मग निघतो. काही लागलं आठवलं तर फोन करतो. हो शोभा हो काय म्हणता बोला. काही बनवून देऊ का? काही लागते का तुम्हाला? चहा घे बनवू का? नाही चहा काय एवढ्या दुपारी काय चहा पिन काय मी आता झाला चहा सकाळी. जास्त उभी नको राहू म्हणतो. हा एकदमच लय वेळची उभी आहे, त्याच्या संग गोष्टी करून राहिली. बसूनही तर गोष्टी होते. उभंच राहिलं पाहिजे का गोष्टी करायसाठी? आणि काही बोलायचं असलं तर त्याला ड्युटीवर जावाच्या टायमालाच येते का तुला बोलणं? पहिले नाही बोलतायत. पहिले सकाळी रातच्यानं बोलून घ्या जे बोलायचं आहे ते, नाही तर सकाळीच बोलून घ्यावा. आता जावाच्या टायमाला उभं राहून. आई कालही बोलली होती मी, सकाळीच मी म्हटलं होतं ना त्याला. पण आता म्हटलं जावाच्या वेळेस मला वाटलं का ते तयारी करतेत बा. आता कांताबाई नाही म्हणे काय फोटो काढायला न्या म्हणे तिले म्हणे त्या वहिनीले म्हणे. तर मला वाटलं का आता फोटो काढायला जायची तयारी करतेत बा. म्हटलं रात्री सांगून ठेवलं होतं त्याला. पण त्यानं ड्युटीवर जायची तयारी केली. तेच म्हणत होती त्याला मी भुलले काय बा म्हणून तेच सांगत होती. असं काय उभी नको राहू जास्त, बसून जा. हो ठीक आहे बसतो. हो विजय उद्याचं म्हणतो. आता पाय आता तुझ्याच हाती आहे म्हणते कारभार. तर आता मग मी तुला म्हणाले आली बा. तर उद्या सकाळी 8 वाजता निघून जाऊ म्हणतो. 8 वाजता मग तिथं जाऊन अजून स्वयंपाक पाणी करायला लागेल ना, म्हणून म्हणतो. तर हाय का रिकामी उद्या चालन काय? आता पाप काकू रिकामं तर नाही हवं. उद्या काम तर आहेच. पण आता तुम्ही म्हणतात 1 दिवसाची सुट्टी काढून घेऊ. चाललो जाऊ उद्याच जाणं उद्याच येणं होऊन जाईल ना मग. हो उद्याच येणं होऊन जाते ना. का तिथं राहायचं चाललो का आपण? राहिले थोडी जातो आपण. उद्या 8 वाजता निघालं तर तिथं पोहोचून जातो. स्वयंपाक पाणी जेवण खावणं पूजा पाठ करून आणि तिथून निघून जाऊ मग सकाळी वकाय. तर दिवस बुडेच्या पहिले आपल्या गावात आपण. ठीक आहे मग काकू. आता देवा धर्माचं काम होय तर ठीक आहे. उद्याचे दिवस तुमच्या इकडे समजा ट्रॅक्टर. तर गुले रमेश काय म्हणते त्याला म्हटलं होतं काय? विजय भाऊ मी रमेशले म्हटलोच नाही. तुम्हाला तर माहिती आहे रमेशचा माझ्या 36चा आकडा आहे. आई म्हणे सकाळी मी आईले म्हटलं मला म्हणची नाही मी म्हणाले तर रमेश मावर गरम होईल म्हटलं. तर तू सीधी विजय भाऊले म्हटलं. तर आई तुम्हालाच म्हणाली आली सीधा. रमेशले काही माहित नाही अजून, तो आलाच नाही इकडे. असं ठीक आहे त्याला मी सांगून देईन. हो विजय भाऊ तुम्ही हँडल करता त्याला, नाही तर मग असं म्हणून बोलायचं काम राहते रमेश आणि असं तसं तर मी मग ऐकणार नाही विजय भाऊ. अरे गोल्या तू काय काळजी करतो मी असल्यावर. लागन तर विजय मी लागन तर भाडं देऊन देईन बा ट्रॅक्टरचं. कोणाचे बोल मला पाहिजे नाही. मी भाडं देऊन देईन जा येवाचं. आणि तुमचे रोजही देऊन देईन लागन तर. नाही शांता काकू भाडं काय आपल्या गावातलं काम होय. मग गावातल्या गावातच भाडं घेऊन काय? नाही भाडं गिडं नाही पाहिजे. देवा धर्माचं काम होय. नाही येऊन जाईल आम्ही. नेणं आणणंच आहे ना. मग दिवसभर तू उभाच राहील ना ट्रॅक्टर आपल्या तिथं. नाही हो मग कोणतं काम आहे? नेणं आणि तिकडून आणणं बस. गावातले लोक नेऊन राहिली म्हणून पाहिजे. गावातले लोक अजून काड्या सामान सुमान म्हणून. एकटीचं राहिलं असतं तर मी मोटरनं चालली गेली असती. काही हरकत नाही ना काकू. काही हरकत नाही. उद्याचं काम तुमचं बी करून देऊ. भाडं देऊन देईन मी. देऊन देईन भाडं. नाही काकू भाडं गिडं नाही पाहिजे. ठीक आहे मग विजय मी पक्क धरू ना मग उद्या. नाही तर मग ऐन वेळेवर म्हणशील का बा आम्ही येत नाही तर मग मी ऐन वेळेवर कुठं धाव करेन. मी मग आजच दुसरी गाडी सांगून देता येते मला. गावातली आहे म्हणून मी गावातली सांगून देतो. पक्क ना शांता काकू पक्क. उद्या तुमचंच काम करू. ठीक आहे मग. विजय भाऊ
अरे हो, आला का रमेश? आता शांता काकू बोलल्या, शांता काकू येऊन गेल्या. हो दिसले मला. काय म्हणे शांता काकू? उद्यासाठी ट्रॅक्टर म्हणे, उद्यासाठी ट्रॅक्टर पारशिंगेला चला म्हणे ट्रॅक्टर घेऊन, अशा म्हणे. ठीक आहे ना, तर चाललो जाऊ. मागच्या वेळेलाही गेलोच होतो ना, गोल्याच्या पोरीसाठी नवस केलता तेव्हा इथं गेलतो ना. याही वेळेनं चाललो जाऊ. रामदास काकाजीसाठी नवस केला वाटते ह्या वेळेला, नाही गोल्या? हो केला नवस, मग येईन केला नवस. तू चालशील का नाही चालशील मग रमेश? मागच्या वेळेनं तू आला नव्हता, आराध्याच्या टायमाला आला नव्हता तू काही. ह्या वेळेनं, त्या वेळेनं मला काम होतं विजय भाऊ, म्हणून नव्हतो आलो. आता येईन ना उद्या, येईन चाललो जाऊ. बरं झालं जावाचीच आहे. मला वाटलं का गेली का काय बापा इंदिरा तू. आता चाललीच, आता आता निघालीच मी घराबाहेर, आता चाललीच होती. बोल ना, काय म्हणतोस? उद्या म्हणतो उद्या पारड शिंगायला जावं लागते आपल्याला, तर उद्याची सुट्टी घेतो. उद्या सकाळीच 8 वाजता निघू, उद्या घरून 8 वाजता. हा असं ठीक आहे ना, चाललं जाऊ ना. रामदास भाऊचा नवस फेडाले. हो आता बोलली तर आता फेडून टाकावं म्हणतो, नाही तर मग देवधर्म बी वाट पाहते. आपण बोललेलं, आपण बोलून टाकलं तर तसं काही नाही हो. देवधर्म वाट नाही पाहत, आपलंच मन आपल्याला खाते, दुसरं काय. बोललं तर करून टाका, आपली शंका दूर होऊन जाते, मनातून निघून जाते आपल्या, नाही आपल्याच मनात राहते. हो ना, आपल्या मनासाठी तर करायला लागते आपल्याला सगळं. देव पाठ, देव धर्म, पूजा पाठ, आपलं मन शांतीसाठी, घर शांतीसाठी करायला लागते. बरं ठीक आहे, उद्या 8 वाजता चालू जाऊ सगळा सहपरिवार. सहपरिवार आता काय ना जावं लागते मग. ट्रॅक्टरनं जावं लागते, पोरायच्या ट्रॅक्टरनं. ट्रॅक्टर सांगितला द्यायचा, दुसरं काय. मग हे धनश्रीचं नाही सांगणार गड्या. हा आता 5वा महिना चालू आहे तिले, तिचं ट्रॅक्टरनं दचक दुचक दचके लागते, तर नाही जमणार तिचं. लागन तर मी आणि माय आम्ही दोघे येऊन जाऊ, आणि हे येऊन जाईल रमा मी भाऊ जाय. हो ठीक आहे, धनश्री नाही आली तर चालते, तिला आराम करू देजो घरी. काय टंगत टंगत अजून तिथंही मग बसणंच राहील, तिला नको घेजो. आता तुम्ही तिघी चाल जा. हा ठीक आहे. हे पागडे आता घरोघरी हिंडल्यापेक्षा सगळ्या जणी इथंच भेटल्या, तर मी इथंच सांगून देऊन राहिली सगळे येले. काय सांगतो बाप्पा, सांग ना. हो उद्या आपल्याला उद्या सकाळी 8 वाजता निघा लागते इथून, पारड शिंगेला जाऊ उद्या. यायचा गोल्याच्या बाबाचा नवस फेडायचा आहे त्याच्यासाठी. तर चालन ना सगळ्या जणी? चालन ना काय चालाच लागन तुम्हाला. सगळ्या जणी चाल जा, उद्या 8 वाजता निघू घरून. म्हणून मी आजच सकाळीच सांगून ठेवून राहिली का उद्या लवकर तयारी कर जा, लवकर उठ जा, लवकर झोप जा, तर लवकर उठ जा आणि लवकर तयारी कर जा. 8 वाजता निघू घरून. हे पोरायचाच ट्रॅक्टर सांगितली वाटते नाही? हो पोरायचाच ट्रॅक्टर सांगितला. मी तर म्हण का भाडं देऊन देतो म्हण, पण विजय म्हणे नाही म्हणे काकू, भाडं गिडं नको द्या म्हणे, उद्या तुमच्यासाठीच काम करू म्हणे. तर पोरायचाच ट्रॅक्टर सांगितला, गावातलाच आहे, कुठं गाडी येवायचं काही टेन्शन नाही, गावातच गाडी आहे. म्हणून म्हणतो पटपट तयारी कर जा. माय नाही जमन व शांताबाई, मी नाही येणार गड्या. हा ट्रॅक्टर मध्ये दचके दुचके लागते. बरं ठीक आहे, तू नको येजो. इंदिराच्या सुनीले बी मना केला, ते बी म्हणे मा सुनीले नाही घेईन म्हणे, तर तू बी नको येजो पार्वती. बरोबर आहे दचके दुचक्याचं, आणि तिथे अजून दिवसभर बसणं रे, नको येजो. बाकी सगळ्याला येवाचं आहे. हा मुन्नी, गीता, कमला तू बी. हो येऊ ना आम्ही, आम्हाला काय धाड भरली, येऊ आम्ही. माहिती माणसाचं नाही जमणार बा, ते गाईकडे जातील तर मग ते येतील तर मग गाई का बांधून ठेवून का उद्या, तर मी एकटे येऊन जाईन तर चालेल ना शांताबाई? हो चालन, तुझी येतो एकटे चालून जाते. आता एवढ्या मोठ्या गाईले, पुऱ्या गावातल्या गाईले चारा कसे टाकतील ते देवदास भाऊ बी. तू येऊन जा, घरचं एक जण बी आला तर चालते. आम्ही तर दोघंही येऊ बा शांताबाई. हो दोघंही ये जा, आणि पुष्पाले बी घेजो. हा पुष्पाले बी. हो पुष्पाले घेईन ना, ते घुमन फिरून कुठं बिचारी. हा एकटी तुकटी तर जात नाही, तर तिले बी घेईन. आणि तुम्ही बी विमलाताई, भाऊले बी घे जा. भाऊ कुठं जातच नाही, गावातही दिसत नाही बापा, निरा घरच्या घरीच राहतात का. हो गड्या विमलाताई, हा कालिदास भाऊ दिसतच नाही आजकाल. घरच्या घरी का बिमार आहे का हो विमलाताई? नाही बिमार नाही आहे, ते खोकल्याच्या यानं हारले, ते खोकलाच घडा आहे गड्या, ते बसूनच नाही राहिला खोकला. दवा कर जा हो विमलाताई, दवा कर जा. खोकला करून एखाद दिवशी खप्पनच होऊन जातील, कोकडेच होऊन जातील. चालूच तर आहे, दवा तर चालूच आहे, तरी त्याचा खोकलाच नाही बंद होऊन राहिला गड्या. पाहिजा काही आयुर्वेदिक गी देऊन पाहिजा. हो पहा लागन, काढा लागन तपास आयुर्वेदिकचा. घ्या आता दवाखाना तर खूप 2-3 वर्षापासून चालू आहे, पहा लागन आता आयुर्वेदिक घे. विचारलं व गंगा, पुष्पाला विचारलं कायच्या बद्दल बापा? पोरी बद्दल व कालच नाही म्हणलं तर का म्या, पोरी पहा व मा भावासाठी म्हणलं. बोलली का बापा? नाही व विचारलं नाही व म्या, विचारन मी. थांब मी बोलून गेली, घरी गेली तर. आणि तू कमला, तू विचारलं मनीषाने? पार्वती मी फोन नाही केला गड्या. करन मी बी करन फोन, उद्या गिद्या करन फोन, आता आज घेच पाहिजे संध्याकाळी. गंगा थांबजो.
काय म्हणे पार्वती? पोरी पाय म्हणे नाही तिच्या भावासाठी? हो आता लग्न करतो म्हणते ना भावाचं, तर म्हणे बापा म्हणे पाय म्हणे पोरी म्हणे त्या सुनीले विचार म्हणे तिच्या गावाकडे गी कमलाली म्हणे. इथंच करते का लग्न गावातच? आता त्याच्या गावात जात नाही का तो? इथंच राहीन का आता लग्न करू नये? आता इथंच करतो म्हणते लग्न ना, आता काय म्हणावं. आता मुन्नी म्हणे घडी घडी बोलते म्हणे, काही बोलन गेलन म्हणे फालतू म्हणे, त्याचं लग्नच करून देतो म्हणते आता म्हणे. मग कशी बोलन म्हणे ते म्हणे, तर म्हणून आता त्याचं लग्न करून देतो म्हणे पटकन. मग कोणी बोलतही नाही कोणी काही म्हणतही नाही म्हणे. असं काय मुन्नी बोलते म्हणून लग्न करून देतो म्हणे? मी काय जाणून बुजून बोलतो का तिले, तिच्या भावाले? हा, जाणून बुजून बोलतो का मी? आता त्या दिवशी कल्लीचे बाबा जातो ते बॅग घेऊन जातो म्हणे, त्याला मारतो म्हणे. हा, मी त्याला मना केलं, राहू दे म्हटलं. इंदिरा आणि शांताबाईनं म्हणे म्हटलं होतं शांततेनं घे म्हणे, बदनामी होते म्हणे आपल्याच पोरीची. तर मी त्याला जाऊ नाही दिले, आणि ते म्हणते मुन्नी बोलते म्हणून लग्न करून देतो म्हणते. का नाही तर काहीपर्यंत ठेवते बापा, अजून एवढा मोठा ढोल्या झाला तरी. हा, काहीपर्यंत ठेवते त्याला. आता एवढा मोठा ढोल्या झाला तर नाही भेटत पोरी. हा, नाही भेटत, नाही झालं लग्न त्याचं. आता करते ना ते, पाहून राहिली ना पोरी. आता विचारन मी पुष्पाले, भेटून जाईन तर सांगन तिले. मग होऊन गेलं पाहिजे, कोणाचं बी चांगलं झालं तर काय खराब आहे का? हो झालं तर पाहिजे म्हणा, झालंच पाहिजे लग्न. तवाच थोडी पाहणार नाही पोरीले, मग पोरगी बी मग त्याला पाहणार नाही. मग काय तर लग्न झालं का बिनफिक्र होऊन जातो आपण. हा, आता गलती एकाचीच राहते का? गलती त्याचीच असन काय? त्या पोरीची नसन. हा, तर जबरदस्तीने त्या पोरीला बोलावते काय बोलाले? त्या पोरगीच जाते ना चालून पायानं, उचलून तर नेत नाही तो. हो, दोघाची गलती नाही तर काय. तर बरं झालं लग्न करून देते बात. मी म्हटली कल्याणीच्या बापाले द्या म्हटलं पटकन तिचं लग्न करून म्हटलं, तर तिचा बाप नाही ऐकत ना. तिच्या बापाले मोठा विश्वास आहे पोरीवर. तिने आता तिचं शिक्षण आता ह्या महिनाभर आहे आता. तर तिचं शिक्षण झालं का मग नोकरी लावतो आणि मग 2-3 वर्षाला लग्न करतो म्हणते. ते तशीच म्हणते, आई लग्न नाही करत म्हणते बाबा मी 2-3 वर्ष. असे दोघं बापले का बोलते. मी करून दे म्हणतो, माय काय ऐकत नाही. आता तिच्या बापाला वाटते पोरगी शिकली पायावर उभी झाली तर तिने कोणी हो नाही बोलणार. मग तिच्या बापाला वाटते तसं. तर शिकू दे ना, चांगलं आहे ना. फक्त चांगली लाईनशीर राहिली पाहिजे बापा, बस. मग किती शिकली ना तर चालते, फक्त पोरीनं चांगलं राहावं इमानदारीनं. हो तेच तर. तुमच्या आठवणीत आहे? काय काही पाहिजे का तुला? आठवण नाही बा मला. काय पाहिजे सांग तर बोल ना, आणून देतो. येता येतं घेऊन येईन. काही पाहिजे नाही, सगळंच आहे मापाशी. सगळंच आणलं माझ्या आईनं. आता आणलं ना सगळं तू येई ना आतापर्यंत, जे तुला लागते. आणि बाळ होईपर्यंत बी जे तुला लागलं ते सगळं आणलं तू येई ना. बस मग मला काय सांगून राहिली? ते खावाचं नाही सांगून राहिली तुम्हाला. खावाचं तर मी जाऊन आणतो. मी मग काय सांगून राहिली मला? ते बाकी टिक्की बिनाचं काही मला सांगू नको. ते मेकअप शेकअप आणणार आहे मी, नाही आणणार ते. ते नाही, तुम्ही ऐकून घेता का पहिले? बोल. कांताबाई काय म्हणे ते म्हणलं, कांताबाईने जे म्हटलं होतं ते आठवणीत आहे तुमच्या? कधी जायचं आहे मग? कधी? आज चालतं का उद्या? आज जायचं होतं तर तुम्ही तर तयारीच केली. ऑफिसलाच जायची तयारी केली. उद्या चाल जा आता, तर बोलून ये जा आता. तिथं ऑफिस मधून बोलून ये जा, उद्याची सुट्टी. उद्या पूर्ण दिवस माझ्यासोबत. उद्या कुठं जायचं आहे तुला? बोलले ना तुम्ही, माया आनंदाच्या गोष्टी येते ना तर तुम्ही बोलूनच जाता. आणि आता तुमच्या आईचं काही राहिलं असतं तर तुम्हाला बरोबर आठवणीत राहिलं असतं. माया आनंदात तुमचं भुलूनच येऊन जाते. काय होतो, काय पाहिजे तुला? बोल पटकन, उशीर होऊन राहिला मध्ये. फोटो काढायला म्हणतो. कांताबाईने सांगलं ना तुम्हाला फोटो काढायला नाही जा म्हणून. फोटो काढायला म्हटलं कधी जायचं? आज जायचं होतं. आता उद्या चालाल ना? येतं सांगून आता उद्या जाऊ फोटो काढायला. 7व्या महिन्याचे फोटो. फोटो अगं जरुरीच आहे काय पण फोटो काढणं? हे म्हणतो मी. हो, मला काढायचे आहे ना. ते जरुरी आहे नाही आहे ते मला माहित नाही, पण मला काढायचे आहे. आठवणीत राहते, आठवणीत राहते. मग बाबू झाला म्हणजे मग पाहता येते फोटो. हा, असा होता बाबू पोटा, तसं दिसे मी, अशी दिसो मी, असं दिसे पोट, असं सांगायला होती. म्हणून म्हणतो मला काढायचे फोटो. कधी उद्या चाल जा, सांगून ये जा उद्या सुट्टी म्हणून. फोटोही काढू आणि मग अजून काही मी घ्यायचं आहे मला, काही घेऊन देऊ. आणि बाळासाठी बी कपडे गिपडे घ्यायचे आहे. मग ऐन वेळेवर मग नंगर उद्या काय त्याला झाल्या बरोबर. हा, तर कपडे घेऊन घेऊ. मग झाल्या बरोबर घालून द्यायला बरं होते. आतापासून कपडे काढले आता? रात्र झाली तेव्हा घेतले होते काय? ते लय वर्ष झाले ते झाली तर आता, तेव्हा मला काही समजलं नाही एवढं. आता मला सर समजते, आता सगळं समजते. मी सगळं घेऊन ठेवणार आहे आता ह्या बाळासाठी. कपडे पहिलेच घेऊन ठेवणार आहे मी. डायपर, अजून साबण, हे ते सगळं जे बाळाला लागते ते सगळं पहिलेच घेऊन ठेवणार आहे मी. तर चला आता 7वा महिना लागला, काही भरोसा नाही. पहिलेच घेऊन ठेवलं बरं, मग मला हिंडता येणार नाही 8व्या महिन्यात, पुढच्या महिन्यात. म्हणून म्हणतो आज आता उद्या जाऊ आणि फोटोही काढू पहिले. आणि मग ते सगळे बाळाचे कपडे गिपडे सगळं घेऊन आणि ते बाळाला धराचं हे की सगळं घेऊन मग घरी येऊ उद्या दिवसभर. बरं बा, आता काय, आता बायकोचं आहे का बी लागन. ठीक आहे, उद्या चाललो जाऊ उद्या. हो, जा आता. काही आणू का येवाच्या वेळेस? चालला का शांतुल्या? हो आई चाललो. काही आणायचं आहे का?
नाही नाही काही नाही, बामची शिशी आणून घेतो एक बाम. त्या बाबाचे भले गुडघे दुखतेत रे संध्याकाळी, तर म्हणून म्हणतो बाम घेऊन येतो. सरली ते होती ते. हो ठीक आहे, घेऊन ये. तुझ्यासाठी काही शोभा? नाही माझ्यासाठी काही नको आहे. ठीक आहे, मग निघतो. काही लागलं आठवलं तर फोन करतो. हो शोभा, हो काय म्हणता बोला. काय बनवून देऊ का? काही लागते का तुम्हाला? चहा घे बनवू का? नाही नाही चहा काय एवढ्या दुपारी काय चहा पिन का मी? आता झाला ना चहा सकाळी. जास्त उभी उभी नको राहू म्हणतो. हा एकदमच लय वेळची उभी आहे, त्याच्या संग गोष्टी करून राहिली. बसूनही तर गोष्टी होते. उभंच राहिलं पाहिजे का गोष्टी करायसाठी? आणि काही बोलायचं असलं तर त्याला ड्युटीवर जावाच्या टायमालाच येते का तुला बोलणं? हा पहिले नाही बोलतायत, पहिले सकाळी रातच्यानं बोलून घ्या जे बोलायचं आहे ते, नाही तर सकाळीच बोलून घ्यावा. आता जावाच्या टायमाला उभं राहून. आई कालही बोलली होती मी, सकाळीच मी म्हटलं होतं ना त्याला. पण आता म्हटलं जावाच्या वेळेस मला वाटलं का ते तयारी करतेत बा. आता कांताबाई नाही म्हणे काय फोटो काढायला न्या म्हणे तिले म्हणे, त्या वहिनीले म्हणे. तर मला वाटलं का आता फोटो काढायला जायची तयारी करतेत बा. म्हटलं रात्री सांगून ठेवलं होतं त्याला. पण त्यानं ड्युटीवर जायची तयारी केली. तेच म्हणत होती त्याला मी, भुलले काय बा म्हणून ते सांगत होती. असं काय उभी उभी नको राहू जास्त, बसून जा. हो ठीक आहे आई, बसतो. कल्याणी, अगं कल्याणी कुठे लक्ष आहे ग तुझं? लक्ष दे ना, बघ ना पेशंट कडे बघ ना तू. कल्याणी, अगं कल्याणी, काय काय साधना काय झालं? कुठे लक्ष आहे ग तुझं? हा त्या पिंकीच्या मामाचा विचार करते का तू? वाटते मला पिंकीच्या मामाचाच विचार करत आहे तू. नाही साधना काहीतरी बोलू का? बोलतं काय? मी कायले द्यायचा विचार करत? काय नाही, लक्ष देऊन राहिले नाही तर काय तर देऊन राहिले लक्ष, सगळं मला माहित आहे. आता मी विचारते ना तुला, तुला काही माहित नाही? माझ्या ध्यानच नव्हतं गड्या खरंच. मी असा विचार करत होती का बा अशी म्हणजे त्याच्याशी बोलायची इच्छा होती. त्या दिवशी बोलली, अजून आज बोलली नाही ना, म्हणून त्याची इच्छा होत असन. पण त्यानं रूम पाहिली नाही आणि ते खोलीवर येत बी नाही. तर आणि मी बी कुठं जाऊ, मोबाईल नंबर नाही ना घेतला आणि मी काही नाही द्यायचा. काय करू मला साधण्या, मला बोलायची इच्छा होऊन राहिली. असं वाटतं बोलावं बा त्याच्या संग, एक मित्रासारखं. हा मित्रासारखं, बाकी काही नाही. एक मित्र म्हणून. मित्रासारखं की अजून काही? नाही नाही ग, दुसरं काही नाही. हट, काहीतरी नको समजतो. एका मित्रासारखं फक्त. मग कशाला तू दुर्लक्ष करते? इथे इथे लक्ष दे. आणि तुला बोलायचं आहे ना तर त्यांच्या स्टुडिओ मध्ये जाऊन बोलून घेशील तू. तू तर पाहिला ना त्यांचा स्टुडिओ? हो मी आता पाहिला त्याचा स्टुडिओ. पाहिला मी, मला माहित आहे. एक वेळा सांगितले तिकडे तिकडे आहे म्हणून, बरोबर गेली ना ढुंढत ढुंढत तर भेटते मला. तर जाशील, चालली जाशील आणि बोलून भेटून येऊन जाशील तू त्यांच्याशी. तसंच करतो मी आता. आता सुट्टी झाली म्हणजे इथून आपण सुटलो म्हणजे मी जाईन ना त्याच्या संध्याकाळी. पाहिजे मी संध्याकाळी 6 वाजता जाईन. तर नाही गड्या मग साधना ते तर 5-5:30 वाजता चालले जाते. तू 5 वाजता जा ना. तू 5 वाजता जाशील आणि बोलून भेटून येऊन जायचं. ठीक आहे, मी तशीच करते आता. कल्याणी, तुम्हाला कसं दिसलं माझ्या स्टुडिओ? कसं म्हणजे कसं शोधलं, कसं शोधलं? हो तुम्ही एक वेळा सांगितलं होतं ना का तिकडे तिकडे आहे म्हणून, मग मी बरोबर इकडेच आले. आणि स्टुडिओचं नाव मला माहित होतं तर मी विचारलं तर बरोबर पत्ता सांगितला इच्छा. तर बरं झालं तुम्ही भेटले. तर 5 वाजता सुट्टी होते ना तुम्हाला? नाही असं काही नाही का 5 वाजताच होते म्हणून. माझ्या मनावर आहे. मी कधी 6 वाजताही जातो, कधी 7 वाजता, कधी 5 वाजताही जातो. पण 5च्या पहिले नाही जात मी. हो मला माहित होतं का तुम्ही 5 वाजताच्या पहिले नाही जात म्हणून तुम्ही आता आली. बोलायचं होतं तुमच्यासोबत थोडंसं म्हणून. माझ्यासोबत काय बोलायचं होतं? काही काम होतं काय? नाही काम तर नव्हतं, पण असंच बोलायचं होतं थोडंसं. लय आपण 2-4 दिवस झाले ना बोललो नाही, तसं वाटलं का बा बोला. गावातला हालचाल विचारावं, मा घरचा गी कसं काय आहे बा. गावात काही बोलत तर नाही ना कोणी असं? गावात सगळं ठीक आहे, शांत आहे, कोणी काही नाही बोलत. काय बोलणार आहे कोणी? नाही माय बाबा आलते ना, तर म्हटलं त्याच्याबद्दल काही तुमच्या बहिणीले किंवा तुमची बहीण मायाईले काही बोलली का असं तसं? नाही नाही तसं काही नाही, तसं काहीच नाही. कोणी माझ्या बहिणीने मला समजावलं तर ठीक आहे म्हटलं. मी माझ्या बहिणीला म्हटलं ठीक आहे बाई, म्हटलं मी तसं काही करणार नाही म्हटलं. बाकी तर काही नाही, बाकी शांतच आहे गावामध्ये सगळं. हो काय तेच. बरं ठीक आहे मी जाते मग. आताच आले तुम्ही ना, आता जातो म्हणता. आता बसा जर अशा चहा कॉफी घे, आणतो काही. काय घेता, सरबत घेता, उसाचा रस घेता का काही फालुदा घे आणू, काही लस्सी गिसी, काही बदाम शेक काय आणू सांगा का? चहा कॉफी दूध काय? बापा एवढं सगळं सांगितलं तुम्ही, आता मी काय म्हणू? त्याच्यापेक्षा काहीच नको आणा तुम्ही, काहीच नको आणा. बस जातो बा आता. मी थोडंसं बोलायचं होतं, बाकी काही नाही. जातो आता. बसा ना, काय जातो? नाही जातो आता. कुठं इथं बसून काय करता? तुम्हाला तुमचा बॉस बोला ना. मग एक इच्छा होती माझ्या मनामध्ये, तुम्ही म्हणाल तर. काय बोला ना, काय इच्छा होती? आता इथं तर आपण जास्त बोलू शकत नाही, बाहेरही जास्त बोलू शकत नाही. तर म्हटलं उद्या चलता का पारशिंग गेले? तिथं आपलं म्हणजे हे होऊन जाते, दर्शनही होऊन जाते आणि घुमणं फिरणंही होऊन जाते. पारशिंगल? हो चालतं काय? चला ना, मस्त घुमून फिरून येऊन जाऊ.
पहा बा, शेवटी मी जबरदस्ती नाही करत, तुमची मर्जी. हा, नाही तर बस जबरदस्ती केली म्हणा. फक्त एवढं मी जस्ट म्हटलं तुम्हाला, चला जाऊ घुमून येऊ. बाकी जबरदस्ती नाही. तुमची इच्छा असेल तर ठीक, नाही तर नाही. ठीक आहे ना, तर जाऊ ना. हा, येईन ना मी. काय आहे त्याच्यामध्ये, घुमणं फिरणं आहे ना, घुमून फिरून दर्शनच घेवाले आहे ना देवाचं. तर ठीक आहे ना, जाऊ ना मग. उद्या किती वाजता जाऊ तर मग? मी मा घरून निघून मी मा बहिणीला काही सांगणार नाही. मा बहिणीला म्हणून मी ड्युटीवरच चाललो, आणि ड्युटीच्या टायमावर येईन मी इथं स्टुडिओमध्ये. तर तुम्ही 11 वाजता आपल्या इथं स्टुडिओमध्ये येऊन जाता. तुम्ही 11 वाजता, मी बी स्टुडिओ 11 वाजता हाजीर राहीन इथं. तर मग इथूनच निघून जाऊ. बरं ठीक आहे, जाऊ मग.